तमिळनाडूच्या कन्याकुमारी दक्षिण भारताच्या एकदम अगदी टोकावर आहे। याच्या पुढे विशाल मोठा महासागर आहे, जो पुढे जाऊन बर्फाळ अंटार्क्टिका महाप्रदेशाला स्पर्श करतो। कहाणी कन्याकुमारी मध्ये उपस्थित असलेल्या पुटस्पूर नावाच्या गावात राहणाऱ्या अब्दुलची आहे। अब्दुल बकरी पाळण्याचं काम करत असायचा। त्याच्याकडे छोटे आणि मोठे एकूण 20 बकरिया होते। त्यांना ओळखण्यासाठी अब्दुलने त्यांच्या अंगावरती पांढऱ्या पेंटने नंबर लिहिले होते। बाबा, बकरा नंबर 15 त्याचं पेंट निघत आहे। मी शाळेतून चॉक घेऊन आले, मी त्याच्यावरती नंबर लिहू का? हा सकीना बाळा, लिहून जा। सकीना जेव्हा बकऱ्यावरती नंबर लिहायला जाते तेव्हा अब्दुलची बायको हमीदा अब्दुलला म्हणाली, सकीनाची फीस जमा करायची आहे आणि गयास पण मोबाईल साठी रडत आहे। बकरा नंबर 13 मोठा झाला आहे, तुम्ही त्याला विकून टाका, आपल्याला आता पैशांची गरज आहे। ठीक आहे, मी आज संध्याकाळी मोहित भाऊंकडे जाऊन येईल। जेव्हा कोणता बकरा मोठा व्हायचा तेव्हा अब्दुल बकऱ्याला कोणत्या मटन शॉप मध्ये जाऊन विकायचा। ये अब्दुल ये, आज काय माल घेऊन आलायस? आजचा माल एकदम कडक आहे, याचे मला 15,000 रुपये तर मिळालेच पाहिजे। या बकऱ्याचे 15,000 तर नाही भेटू शकत, असे बकरे तर 7-8 हजारामध्येच विकले जातात। तरी पण तू जरा ओळखीचा माणूस आहेस तर मी तुला 10,000 देईन, यापेक्षा जास्त या बकऱ्याला कोणी जास्त किंमत देणार नाही। अब्दुलने बकरा 10,000 मध्ये विकला। तो पेठाची मिठाई आणि पैसे घेऊन घरी पोहोचला। केवढ्याला विकला बकरा? मोहित भाऊंनी फक्त 10,000 रुपये दिलेत। मोहित तुम्हाला कमी पैसे देतो, तुम्ही कोणत्या दुसऱ्या दुकानदाराकडे का नाही जात? मोहित भाऊ आपल्या ओळखीच्यांमधले माणूस आहेत, ते एकदम चांगलीच किंमत देत असणार। 10,000 मध्ये फक्त सकीनाची फीस आणि गयाचे मोबाईल दोन्ही मिळतील का? 3,000 माझ्याकडे आहे, 13,000 रुपयामध्ये दोन्ही काम होऊन जातील। मुलांना हा पेढा वाटून दे। अब्दुल जेव्हा कोणता बकरा विकायचा त्याला वाईटही वाटायचं, कारण बकऱ्याला पाळता पाळता त्याच्यासोबत त्याला लगाव होत जायचा। पण विकणं हे अब्दुलची मजबुरी होती। घोडा गवतासोबत मैत्री करेल तर खाणार काय? अब्दुलचं मकान खूप जुना आणि वेगळाच होता। रात्रीच्या वेळी जेव्हा सगळेजण झोपले होते तेव्हा मोठ्या पावसामुळे छतावरून एक मोठा तुकडा गयासच्या पायावरती पडला। गयासच्या पायावरती मोठं दुःख झालं आणि घराच्या छतावरती मोठं बीळ पडलं। गयासच्या पायाच्या इलाजासाठी खूप पैसे खर्च झाले। मी कधीपासून म्हणत होते की मकानाची मरम्मत करा, शेवटी होत्याचं नव्हतं झालंच ना। आता इलाजासाठी जास्त पैसे खर्च होत आहेत आणि हे बिलही बंद करावं लागेल। माझ्याकडे पैसे कुठं होते की मी घराची दुरुस्ती करेल, आणि त्यामध्ये ह्या जुन्या घरामध्ये पैसा लावणं म्हणजे वेडेपणा आहे, हे कधी पण पडू शकतं। तुम्ही कशा पद्धतीने पैसे कमवा, पण लवकरात लवकर नवीन घराचा इंतजाम करा, नाहीतर आपल्या डोक्यावरती छतही नसेल। बकरे पाळण्याच्या व्यापारामध्ये तर काही खास फायदा होत नाहीये, मला तर काही दुसरा पर्याय शोधावा लागेल। हो बाबा, शाळेतले मुलं सुद्धा आम्हाला बकऱ्यांचे भाऊ बहीण म्हणून ओळखतात, तुम्ही काही दुसरं काम करा ना। अब्दुलला पेठा पसंत होता। त्याने विचार केला, जर आम्ही पेठ्याची मिठाई विकली तर? मी कन्याकुमारीला जाईल आणि तिथे जाऊन पेठे बनवून विकायला लागेल। पण तुम्हाला पेठा बनवायला पण येत नाही ना? तर मी कुठल्या तरी दुकानावर काम करून पेठा बनवायला शिकून जाईल। बाबा, तुम्हाला पेठा बनवण्यासाठी कुठल्या दुकानावरती काम करायची गरजच नाहीये। तुम्ही त्या दिवशी पेठा आणला होता ना, तर मी YouTube वरती पेठा कसं बनवतात त्याची विधी बघितली होती। अब्दुलने सगळ्या बकरी आणि बकऱ्यांना विकलं आणि कन्याकुमारीला जाऊन पेठा बनवण्यासाठी सामान खरेदी केलं आणि दुकानामध्ये विकायला सुरुवात केली। पेठा किती रुपये किलो आहे? फक्त 200 रुपये किलो। माझी मुलं रंगीबेरंगी पेठा खातात, काय तुमच्याकडे रंगीत पेठा आहे? आता तर नाहीये भाऊ, पण लवकरच उपलब्ध करून देतो। हळूहळू अब्दुलची विक्री वाढत जाते आणि त्याचं दुकान शहरामध्ये अब्दुल पेठेवालाच्या नावाने प्रसिद्ध होऊन जातं। जेव्हा अब्दुल जवळ पैसे एकत्र येतात तर तो त्याचं नवीन घर बनवतो। मुलांनो, तुमची परीक्षा संपल्यानंतर आपण श्रीलंका फिरायला जाऊया। अब्दुलचा परिवार जेव्हा श्रीलंका फिरण्यासाठी गेला तेव्हा ते त्यांच्या सोबत त्यांचा दुकानातला पेठाही घेऊन गेले। त्यांनी श्रीलंकेमधल्या लोकांना फ्री मध्ये पेठा खाऊ घातला। सांगा भाऊसाहेब, आमचा पेठा कसा आहे?
तुमच्या पेठ्याचा स्वाद तर खूपच छान आहे. आमच्याकडे एक अली नावाचा माणूस पेठा विकतो, पण आज मला कळालं की अलीच्या पेठ्यामध्ये काही स्वादच नाहीये. अब्दुलच्या परिवाराने पण अलीचा पेठा खाऊन पाहिला. छी, हा तर कडू लागत आहे. माझ्याकडून तर गिळलंही जात नाहीये. बाबा, कन्याकुमारी मध्ये तर आपले दुकान फेमस झालेलं आहे. ते दुकान नोकरांच्या हाती देऊन तुम्ही इथे तुमचं दुकान सुरुवात करा. तू बरोबर बोललीस सकीना. आता आपल्या बिझनेसला आपण श्रीलंकेमध्ये फैलवून टाकू. अब्दुलने भारतामधूनच पेठा मागवला आणि श्रीलंकेमध्येही त्याचा बिझनेस चालू केला. श्रीलंकेमध्येही अब्दुलचा व्यापार जास्त वाढू लागला. अलीचा पेठा आता लोकांनी वास घ्यायचाही सोडून दिला. अली एक दिवस अब्दुलच्या जवळ गेला. अहो भाऊ, तुम्ही तुमचा पेठा कसा तयार करतात? मला तुमची पद्धत शिकायची आहे. तुमचं स्वागत आहे मित्रा. मी तुला सगळ्या गोष्टी बरोबर आणि चांगल्या प्रकारे शिकवतो. अलीने अब्दुलचा पेठा तयार करण्याची पूर्ण प्रोसेस पाहिली. त्याला ही गोष्ट समजली होती, फरक फक्त हिरव्या पेठ्याच्या क्वालिटीचा आहे. अब्दुल भाऊ, तुम्ही इतक्या चांगल्या क्वालिटीचा हिरवा पेठा का यूज करत आहात? लो क्वालिटीचा पेठा वापरत जा. इन्व्हेस्टमेंट कमी जाईल आणि मुनाफा जास्त होईल. नाही, मी असं नाही करू शकत. मी माझ्या ग्राहकांना चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचा माल उपलब्ध करून देऊ इच्छितो. तुला पण तुझ्या पेठ्याची क्वालिटी सुधारून टाकायला पाहिजे. हे बघ, जर तू आणि मी लो क्वालिटीचा पेठा वापरायला लागेल तर कोणाला क्वालिटीबद्दल पत्ताच नाही लागणार. आपल्या दोघांचा फायदा होईल. तू जर म्हणत असशील तर मी माझ्या इम्पोर्टर सोबत तुझं बोलणं करून देतो. तो तुला स्वस्त आणि हिरवा पेठा उपलब्ध करून देईल. नाही भाऊ, मला नाही पाहिजे स्वस्त पेठा. जर हा माणूस इथं राहिला ना तर माझा धंदा चौपट होऊन जाईल. अलीने एका बाईला काही पैसे दिले आणि तिला अब्दुलकडे पाठवलं. माझ्याजवळ पैसे नाही आहेत, पण माझी मिठाई खाण्याची खूप इच्छा होते. तुम्ही तुमचा पेठा मला खाऊ घालाल का? हो ताई साहेब, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकता. अल्लाच्या दुआने तुमच्या खाण्याने माझ्या मालामध्ये काही कमी नाही होणार. तुमचा आवाज तर पेठ्यासारखा गोड आहे. तुम्ही मला बहनजी नका म्हणू. माझं नाव रसिली आहे. तुम्ही मला ह्याच नावाने बोला ना. मला तुम्हाला एकट्यात भेटायचं आहे. तुमच्याकडे वेळ आहे का? अलीचा प्लॅन होता की रसिली अब्दुलला फसवेल आणि खोटे दुसरे आरोप लावून त्याला बदनाम करून जेलमध्ये पाठवेल. पण अलीचा प्लॅन सक्सेस नाही झाला. अब्दुलने रसिलीच्या बोलण्यावरून त्याला समजून गेलं आणि तो म्हणाला, मी एक लग्न झालेला माणूस आहे, त्यामुळेच मी तुला एकट्यात नाही भेटू शकत. तिथे कोणत्याही बाईची डाळ नाही जळणार. तू दुसरा कोणता तरी उपाय शोध. अली त्याच्या ओळखीच्या एका मंत्र्याकडेच गेला. मंत्रीजी, एका अब्दुल नावाच्या भारतीयाने माझ्या नाकात दम करून सोडलाय. तुम्ही काहीतरी कुठला तरी कायदेशीर अडचण आणून त्याला तामिळनाडूला वापस पाठवा. भारत सरकारसोबत चांगले नाते ठेवणं सध्या आपली मजबुरी आहे. भारत सरकार प्रत्येक गोष्टीत आपली मदत करत आहे. त्यामुळेच कुठल्या भारतीय व्यापारीला कष्ट देणं माझ्याकडनं नाही होणार. तू तुझ्या पद्धतीने उपाय कर. अली रागाला गेला आणि घरी पोहोचला. काय झालं? आजकाल तुम्ही एवढे टेन्शन मध्ये का राहता? आता माझ्या त्रासामध्ये तू काय करून घेणार आहेस? तुला तर फक्त दागिने आणि चांगले कपडे पाहिजेत. दागिने आणि चांगले कपडे घेणं वाईट काय आहे? पण तुम्ही तुमच्या परेशानीचं कारण तरी सांगा. झालं तर मी काहीतरी समाधान देईल. अलीने पत्नीला समस्या सांगितली. माझा भाऊ शाहरुख अंटार्क्टिकाच्या यात्रेला जात आहे. त्या माणसाला जहाजेमध्ये बसवून अंटार्क्टिकामध्ये फेकून द्या. तिथं बर्फच बर्फ आहे. गारठून तिथंच मरून जाईल. अलीचा मेहुणा ज्या दिवशी अंटार्क्टिकाला जाणार होता त्याच्या एक दिवस आधी अलीने काहीतरी तोंड झाकलेल्या गुंडांद्वारा अब्दुलला उचललं. अब्दुलचे हात पाय बांधले आणि तोंडावरती पट्टी बांधली आणि जहाजेवरती टाकलं. अलीचा मेहुणा अब्दुलला बर्फीले अंटार्क्टिका मध्ये फेकून आला, जिथे लांब लांब पर्यंत फक्त बर्फाशिवाय काहीही नव्हतं. कसं तरी अब्दुलने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. हे मी कुठे आलो आहे? इथे तर खूपच थंडी आहे. खूपच भूक लागली आहे. इथे तर कुठं खायला पण काही दिसत नाहीये. तेवढ्यात अब्दुलला त्याच्या मागून कोणाचा तरी गुऱ्हाणाचा आवाज आला.
अब्दुलच्या मागे एक पांढरा भालू उभा होता. भालू अब्दुलच्या मागेच लागला आणि अब्दुलला इकडे तिकडे पळवू लागला. या अल्लाह, आता ही परेशानी कुठून आली आहे? अब्दुलला थंड पाण्याच्या नदीमध्ये उडी मारावी लागली. तेव्हा पांढऱ्या भालूने त्याचा पिछा सुटला. हे अस्वल काहीतरी खातच असेल. जर मी याच्या मागे मागे गेलो तर मला काहीतरी खायला भेटेल. अब्दुल भालूच्या मागे मागे गेला. भालू एका दुसऱ्या भालूकडे पोहोचला जो जमिनीवरती पडलेला होता. जमिनीवरती पडलेल्या भालूच्या पोटावरती जखम होती ज्यामधून रक्त निघत होतं. मला त्या अस्वलाची मदत केली पाहिजे. अब्दुल घाबरत घाबरत जखमी भालूकडे पोहोचला आणि स्वतःच्या कपड्याचा वापर करून भालूला पट्टी बांधली. आता अब्दुलकडे घालण्यासाठी शर्टही नव्हता. या अल्लाह, माझी मदत करा. तेवढ्यात अब्दुलच्या समोर एक देवी प्रकट झाली. मी बर्फाची देवी आयस्नो आहे आणि इथल्या प्राण्यांची देखभाल करते. प्रत्येक वर्षी इथे शिकारी येतात आणि भालूची शिकार करतात. तुम्ही एका चांगल्या भालूची मदत केलेली आहे. मी तुझ्यावरती आनंदी आहे. त्यासाठी मला तुला एक उपहार द्यायचा आहे. देवीने अब्दुलला एक छडी दिली. या छडीला बर्फाने स्पर्श कर आणि ती त्याच गोष्टीमध्ये बदलेल ज्याची तुला गरज आहे. मी कन्याकुमारीवरून आलोय. सगळ्यात आधी मी बर्फाची नाव बनवून माझ्या घरी चालला जाईल. पण घरी पोहोचल्यानंतर या छडीचा काही उपयोग नाही राहणार, कारण कन्याकुमारीमध्ये तर बर्फ येतच नाही. तू त्याची काळजी नको करूस. मी प्रत्येक अमावस्याच्या रात्री 12 वाजता तुला इथून एक मोठा बर्फाचा तुकडा पाठवत जाईल. अब्दुल त्याच्या मनामध्ये नावाचं ध्यान करत एका मोठ्या बर्फाच्या तुकड्यावरून छडीला स्पर्श करतो आणि बर्फाचा तुकडा नावेमध्ये बदलतो. आता तो त्या नावेमधून यात्रा करत कन्याकुमारीला पोहोचतो. बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? आम्ही तुम्हाला किती वेळेस तरी फोन केले. बाळा, मला कोणीतरी अंटार्क्टिकामध्ये पोहोचवलं होतं, पण आता सगळं ठीक आहे. तुला आणि सकीनाला आणि तुझ्या आईला कुठल्याही गोष्टीची गरज असेल तर मला एका चिठ्ठीवरती लिहून दे. अमावस्येच्या रात्री अब्दुल समुद्राच्या काठेवरती जाऊन पाहिलं. त्यांनी पाहिलं की एक मोठा बर्फाचा तुकडा पोहत त्याच्याकडे येत आहे. अब्दुलने त्या बर्फाचे खूप तुकडे केले आणि त्याच बर्फापासून पेठा बनवला. त्या पेठाचा तोच स्वाद होता जो त्याच्या हातापासून बनवलेल्या पेठ्यामध्ये असायचा. बर्फच्या मोठ्या तुकड्याने त्यांनी त्याच्यासाठी कारही बनवली. काही दिवसानंतर अब्दुल श्रीलंकेला गेला. यावेळी तो त्याच्या दुकानावरती एक महागडी कार घेऊन गेला. अली त्याला बघून चकित झाला. शाहरुख, काय तू अब्दुलला अंटार्क्टिकावर नव्हतं सोडलं? मी तर त्याला तिथेच सोडलं होतं. तर मग तो वापस कस काय निघून आला? मला नाही माहिती. तो बिना जहाजाचं एवढा मोठा समुद्र पार करून इथे कस काय आला? अब्दुलकडे पेठ्याची आता काहीच कमतरता नव्हती. तो जेव्हा पाहिजे तेव्हा तो पेठा तयार करत असायचा. त्याला कोणते पैसेही द्यावे लागत नसायचे. अरे अब्दुल भाऊ, कसे आहात? एकदम मस्त आली. तू सांग. मी पण ठीकच आहे. तुमच्या पेठ्याची क्वालिटी तर अजूनच छान झाली आहे. एकदम आरशासारखी पारदर्शक, बिलकुल बर्फासारखी. तू एकदम ठीक ओळखलंस. मी हा पेठा बर्फापासूनच बनवत आहे. पेठा बर्फापासून तयार करत आहात? याचा काय अर्थ आहे? अब्दुलने अलीला बर्फ आणि जादुई छडीबद्दल सांगितलं. तर अब्दुल भाऊ, ती छडी तुम्ही मला पण काही दिवसासाठी द्या, ताकी मी पण त्याच्यापासून पेठा बनवेल. मी ती छडी तर तुला नाही देऊ शकत, कारण की ती जर तू कुठे जाऊन हरवलीस तर माझं खूप मोठं नुकसान होऊन जाईल. एक काम कर, तू अमावस्याच्या रात्री कन्याकुमारीला ये. मी बर्फापासून पेठा तयार करेल आणि तुला कमी दामामध्ये विकेल, कारण तुझी पण रोजीरोटी चालत राहील. मी याला अंटार्क्टिका मरण्यासाठी पाठवलं आणि हा तर तिकडून वरदान घेऊन वापस आला आणि आता माझ्यावरच दया करत आहे. मी अंटार्क्टिकाला जाऊन त्या जादुई देवीकडून जादूची छडी घेऊन येईल. अली त्याचा मेहुणा शाहरुख याच्या सोबत अंटार्क्टिका पोहोचला. शाहरुख, तू एक बाण मारून एका अस्वलाला घायाळ कर आणि मग मी त्या अस्वलाची मदत करेल आणि मग देवी मला प्रसन्न होऊन तो उपहार देईल आणि मी पण अब्दुल सारखा श्रीमंत होईल. शाहरुखने पण एका भालूच्या पोटामध्ये तीर मारून त्याला जखमी केलं. अली भालू जवळ पोहोचला आणि त्याला मलमपट्टी करू लागला.
तेवढ्यात बर्फाची देवी तिथे प्रकट झाली. मी तुमचं बोलणं ऐकलेलं आहे. तू माझं वरदान मिळवण्यासाठी मुद्दामून त्या भालूला जखमी केलेलं आहेस. तुला दंड मिळेल. देवीने 4 भालू अलीच्या मागे पळवले. अली त्याचा जीव वाचवत वाचवत थंडी नदीमध्ये पोहोचला. अरे कोणीतरी मला इथून बाहेर काढा. हा अस्वल तर मला इथून निघूच देत नाहीये. मला माफ करा देवी, मला इथून बाहेर काढा कोणीतरी, मला घरी जायचंय. आणि अशा प्रकारे अलीने त्याच्या कर्माचं फळ भोगलं. कोल्हापूरमधल्या एका गावामध्ये संवाद आपल्या बायको पोरांसोबत राहत होता. कोल्हापूरमध्ये कोरडेपणा आणि गरमीमुळे लोक जास्त करून आपल्या घरातच राहत होते. एवढी गरमी आहे असं वाटतंय नरकात आहे. काय तुम्ही पण नेहमीच नरकाची आणि काही भाषा बोलत असता. काहीच दिवसांचा प्रश्न आहे, नंतर सगळं छान होईल. हे तू मागच्या 1 महिन्यापासून सांगतेय. आज जेवण करून घे, उद्या तर आपल्याला जेवण पण नशिबात नाही. काश दुसऱ्या गाव आणि खेड्यांसारखं आपण पण खुश राहिलो असतो. दुसऱ्या गावातली लोक नेहमी मेहनतच करतात, असं तुमच्यासारखं नाही. घरात बसल्या बसल्या पोळीचे तुकडे तोडता. तू हमेशा मला फक्त ताने मानूनच खुश राहा. कधी हे नाही की माझी थोडी तारीफ करावी. चांगलं म्हणण्यासारखं काहीतरी काम करा ना. संवाद आपल्या पत्नीसोबत भांडण करून घराच्या बाहेर निघून जातो. संपत भैया, इकडे काय करताय तुम्ही? तुम्ही तर खूपच उशिरा आहात. गावात सगळं काही घडून गेल्याच्या नंतरच येता. झालं काय ते आधी सांग, जास्त तोंड नको चालूस. तिकडे बघा, शेरू शहरातून बर्फ घेऊन आलाय आणि गावातल्यांना फुकट मध्ये खायला घालतोय. जावा जावा, तुम्ही पण बर्फ घ्या आणि तुमच्या पत्नीला जाऊन द्या. कमीत कमी तुम्ही दिलेल्या बर्फामुळे ती खुश तरी होईल, कारण गजरा तर काही तुम्ही देणारच नाही आहात. संवाद ही खबर ऐकल्यानंतर शेरूकडे पळत निघून गेला आणि त्याला विचारू लागला, अरे शेरू भैया, हा एवढा मोठा बर्फ तू कुठून आणतोयस? खूप चांगलं वाटतंय तू गाववाल्यांची मदत करताना बघून. जास्त मस्का नको लावूस आणि बर्फ घेऊन जा. तुझ्याकडनं कोणी पैसे नाही घेतय. नाही, मला फक्त एवढं सांग, हा बर्फ आणतो कुठून आहेस? मी परत तुला सांगतोय, आंबे खा ना, कोळी का मोजतोय? त्यावेळी संवाद त्याचं बोलणं ऐकून शांतीने निघून जातो आणि आपली पत्नी भाग्यासोबत खूप मजेमध्ये बर्फाला पाण्यामध्ये टाकून पीत असतो. शेरू खरंच खूप चांगला आणि भला माणूस आहे. लोकांना बर्फ देऊन त्यांची तहान भागवतोय. नाहीतर या गरमीमध्ये आपली काय हालत झाली असती काय माहिती. याच्या आधी तर तू म्हणत होतीस की उन्हाळा काही दिवसामध्ये संपून जाईल. तुझं मन पण ना बर्फासारखं इकडे तिकडे डोलत असतं. दुसऱ्या दिवशी संवाद शेरूचा पाठलाग करायला लागतो आणि त्याच्यासोबत त्या बर्फाच्या जागेवरती जातो. तिथे जाऊन बघतो एका अजनबी माणसासोबत बोलत असतो. ऐका, काही दिवस अजून बर्फ द्या, मी तुमच्या पाया पडतो. यामुळे माझी गावात माझ्या इज्जत वाढेल, ज्यामुळे मी गावाचा सरपंच बनून जाईल. हा, ठीक आहे ठीक आहे. हे बघ, हे आता शेवटची वेळ आहे. यानंतर मी तुला कुठलाही बर्फाचा तुकडा देणार नाही. घेऊन चुपचाप इथून निघून जा. कामाचा ना काजाचा, दुश्मन अनाजाचा, जसं तुम्ही सांगताल. यावेळी फक्त मला थोडं जास्त द्या. शेरू त्या बर्फावाल्याच्या बोलण्याला संवाद चांगल्या प्रकारे समजून जातो. शेरूचं भांड फुटून गेलं होतं. शेरू जसा तिथून गेला, संवाद बर्फवाल्याला बोलायला लागतो, मी काय म्हणतोय, माझी का नाही ऐकत तुम्ही? भाऊ, तू काय बोलशील तेव्हाच मी ऐकेल ना. आणि माझं डोकं नको खाओस. मी आधीपासूनच खूप परेशान आहे. शेरू जो तुमच्याकडून बर्फ मुफ्तमध्ये घेऊन जातो, काय तू त्याला पैसे घेऊन विकशील? जर तू चांगले पैसे देत असशील तर का नाही, मी जरूर तुला विकेल. पण एका शर्तीवर, तू आता शेरू आणि कोणाला बर्फ देणार नाहीस. ही पण काय सांगायची गोष्ट आहे? तो तर फ्री मध्ये घेऊन जात होता आणि आता तू पैसे देतोयस. बर्फ तर मी तुलाच देणार. पुढच्या दिवसापासूनच त्या बर्फवाल्यानं शेरूला फ्री मध्ये बर्फ देणं बंद केलं आणि संवादला पैसे घेऊन बर्फ विकायला चालू केलं. संवाद त्या बर्फवाल्याकडून बर्फ घेऊन विकायची तयारी करायला लागला. या या, बर्फ विकत घ्या. हे चांगले थंड आणि टिकाऊ बर्फ आहे. गरमी पळवा, या लवकर या. अरे वा संवाद भैया, अरे वा, तुम्ही पण आता गावामध्ये बर्फ विकताय. पण आम्ही मात्र शेरू कडून फुकटच घेणार. कोणी शेरू वेरू आता येणार नाहीये. तुम्हाला घ्यायचं असलं तर घ्या, आणि आता फ्री मध्ये नाही, पूर्ण 50 रुपयामध्ये 1 लादी मिळणार. संवाद आपल्या मनाची मनमानी करून बर्फ विकायला लागला. शेरूच्या हातामध्ये आता काहीच नव्हतं राहिलं. शेरूने त्याला बर्फ विकताना बघितलं आणि सांगितलं, वा मित्रा वा, तू माझ्या मागे ही साजिश रचलीस.
चांगली चाल चाललीस मित्रा. मी तर फक्त मौक्याचा फायदा उठवला. तू जाऊन सरपंच बनायची तयारी कर. अच्छा, तर तुला ही गोष्ट पण कळाली. शेरू तेव्हा काहीच नाही करू शकला, पण संवादच्या मनामध्ये लालचेचं एक झाड तयार झालं होतं. संवाद गावागावात जाऊन बर्फ विकायला चालू केलं होतं. गाववाले लालच आणि गरमीला परेशान होऊन संवादकडून बर्फ मजबुरीनं घेत होते. आतापासून मला जास्त बर्फ पाहिजे, मी तुला जास्त पैसे द्यायला तयार आहे. इथं माझ्याकडे बर्फाची काय खदान आहे का की मी तुला एवढा बर्फ देऊ शकतो? माझ्याकडे एवढाच भेटेल. घ्यायचा असेल तर घे, नाहीतर नको घेऊस. तुझ्यापेक्षा चांगला तर तो शेरू होता. सरपंच बनायसाठी बरं भला गिडगिडीत तरी होता, पण मनाचा चांगला होता. संवाद जास्त पैशाच्या लालचमध्ये बर्फामध्ये घाण पाणी मिळवत होता, ताकी बर्फ अजून वाढला पाहिजे. तलावातून पाणी घेऊन त्या बर्फवाल्याला देत होता, ज्यामुळे बर्फ वाढेल आणि तो जास्त पैसे कमवू शकेल. तुम्ही एवढे सगळे बर्फ आणताय तरी कुठून? काल काही गावातली लोक ते बर्फाचं पाणी पिऊन आजारी पडलीत. माझा तर जीव खरंच घाबरतोय. पैशाच्या मागे लागून तुम्ही काही चुकीचं काम तर नाही ना करत आहे? आता गावातले लोक कमजोर आहेत तर त्याच्यात माझी काय चूक आहे? मी तर फक्त एक बर्फाचा व्यापारी आहे. फक्त तुम्ही कुठलं चुकीचं काम करू नका. पण संवाद कोणाचंच काही ऐकत नाही. तलावाच्या पाण्याने बर्फ जमा करून तो गाववाल्याला विकत होता, ज्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गाव आजारपणाच्या वेड्यामध्ये अडकलं. लोकांना ताप आणि अजूनही आजार व्हायला लागले. हे सगळं बसून यमराज आणि चित्रगुप्त बघत होते. आजकाल कोल्हापूरमध्ये जास्तच बर्फबारी होतीये महाराज. जरा ह्या संवादाच्या वयाचा तरी पत्ता काढ. अजून तर त्याच्या आयुष्याचे 40 वर्ष वाचलेत महाराज. आपण वयाच्या विरोधात तर नाही जाऊ शकत. आपल्याला मागच्या वेळेस सारखं पृथ्वीवरती जावंच लागेल आणि त्याला धडा शिकवावा लागेल. तर का नाही मग आपण यावेळेस बर्फाचा व्यापार करू? काय म्हणणं आहे तुमचं? लोखंडच लोखंडाला कापतो तसाच बर्फ बर्फाला कापेल. तू फक्त माझा खेळ बघत राहा आणि एका व्यापाऱ्याचा वेश धारण कर. यमराज आणि चित्रगुप्त कोल्हापूर गावामध्ये वेश बदलून एका मोठ्या व्यापाऱ्याचं रूप धारण करून चालले जातात. आपल्याला करायचं काय आहे महाराज? आपण इथे एक मोठासा बर्फाचा पहाड तयार करू. लालचेच्या जाळ्यात फसून तिथे संवाद जरूर जाणार. यमराजने आपल्या दिव्य शक्तीने एक मोठा बर्फाचा पर्वत तयार केला. पूर्ण गाववाले बर्फाचा तो डोंगर बघून दंग राहिले. त्यांच्यामध्ये वेळ काढून संवाद तिथे पण पोहोचला. असं वाटतंय त्या बर्फावाल्यानं हे माझ्यासाठी आणलंय. तो पण माझ्यापासून तंग झाला असणार. पण मला काय, मी तर बर्फ विकणारच. संवाद त्या बर्फाच्या डोंगराला बघून तिथे चालला जातो आणि म्हणतो, हा बर्फाचा डोंगर कुठून आला? तेव्हा यमराज आणि चित्रगुप्त तिथे येतात आणि चित्रगुप्त म्हणाले, अरे तुम्ही त्याची चिंता कशाला करताय? ही बर्फ तुझ्यासाठीच आणलेली आहे. जा, जाऊन घेऊन टाक. आम्हाला त्याच बर्फावाल्यानं तर पाठवलंय तुमच्याकडे. हा बर्फ तुमच्यासाठी एक उपहार आहे. तुम्ही एवढं चांगलं काम जे करत आहात, ते पण एवढ्या गरमीमध्ये लोकांना बर्फ पोहोचवत आहात, हे तर खूप पुण्याचं काम आहे. अरे ही गोष्ट मला पण माहिती आहे. जेव्हा पण माझी कोणी तारीफ करतं मला खूप लाज वाटते. संवादनं आव नाही बघितला ना ताव आणि त्या बर्फाच्या डोंगरामध्ये बर्फ घेण्याच्या लालचेमध्ये चालला गेला. जसाच बर्फाच्या त्या डोंगराजवळ तो पोहोचला, यमराजने आपल्या ताकदीने त्याला बर्फाच्या एका मोठ्या कारावासमध्ये म्हणजेच बर्फाच्या तुरुंगामध्ये बंदी करून टाकलं. हे काय झालं? मी बर्फाच्या तुरुंगात कसं काय आलो? मला थंडी वाजतीये, मला इथून काढा. संवादला बर्फाच्या तुरुंगात बघून शेरू आणि त्याची पत्नी भाग्या दंग राहिले. तेव्हा शेरूने सांगितलं, कोण आहात तुम्ही लोक आणि माझ्या गाववाल्याला का परेशान करत आहात? सोडा माझ्या नवऱ्याला. थंडीमुळे बघा कसे कापतायत ते. जास्त थंडीमुळे ते आजारी तर नाही ना पडणार? तेव्हा जाऊन गाववाल्याला दाखवण्यासाठी यमराज आणि चित्रगुप्त आणि आपल्या खऱ्या अवतारामध्ये येतात आणि म्हणतात, मी यम आहे, यमलोकाचा यमराज आणि मी आहे चित्रगुप्त. यमराज आणि चित्रगुप्ताला त्यांच्या खऱ्या अवतारात बघून गावातले लोक घाबरले. शेरू आणि भाग्याने त्यांना नतमस्तक होऊन म्हणले, तुम्ही आमच्या गावात का आलाय आणि तुम्ही माझ्या नवऱ्याला ही शिक्षा का दिलीये? दंडासाठी पात्र स्वतः संवाद आहे. तेव्हा जाऊन यमराज आणि चित्रगुप्तने सगळा कच्चा चिठ्ठा गाववाल्यांसमोर ठेवून दिला. मला सोडून द्या इथून. थंडीमुळे माझा जीव चाललाय. मी माझी सगळी चुकी मान्य करतो. मी असं परत कधीच नाही करणार. कृपा करा महाराज. तुम्ही देव आहात. तुम्ही सगळं काही आहात. माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवा महाराज. मी विधवा नाही होऊ शकत. यमराजने भाग्याला
आणि बाकीच्या गाववाल्यांचं बोलणं ऐकून बर्फाचा तुरुंग संपवला आणि म्हणायला लागले, मी तुझा इथे जीव घ्यायला नव्हतो आलो, मी तुला फक्त एक धडा शिकवायला आलो होतो, पण तुला दंड दिल्याशिवाय मी जाणार नाही. तुम्ही दंड तर दिला ना आता, मला आता सगळं समजलंय. दंड तर तुला अवश्य भेटणार. आजपासून तू जेव्हाही बर्फाला हात लावशील तर त्याला हात लावल्यानंतर तुला एक विजेचा झटका बसेल. एवढं सांगून यमराज आणि चित्रगुप्त तिथून अदृश्य होऊन निघून जातात. संवादला त्याची शिक्षा मिळून गेली आणि आता तो त्याच्या पत्नीसोबत शांतीपूर्वक राहायला लागला. गाववाल्यांनी शेरूला गावाचा सरपंच घोषित केलं आणि खुशी खुशी राहायला लागले. दिवाकर एक गरीब शेतकरी आहे जो फळं आणि भाज्या पिकवून आपलं कुटुंब चालवायचा. तो आपल्या बागेमध्ये गोबर किंवा बाकी इतर खाद्यांचा उपयोग करत असे, ज्यामुळे त्याचं उगवणं आणि खूप जास्त गोष्टी ताज्या व्हायच्या आणि सगळी गिरायकं त्याच्याकडूनच फळं आणि भाज्या विकत घ्यायचे. अरे दिवाकर भाऊ, ही पपई कशी दिली? 50 रुपयाची आहे. 2 पपया देऊन द्या. हे घ्या 100 रुपये. दिवाकरच्या जवळ ग्राहकांची कमी नाहीये, परंतु त्याच्याच बाजूला ठेला घातलेल्या भैरवच्या जवळ दिवसामधून फक्त 1-2 गिरायकच येत असत. कारण भैरव फळ आणि भाज्या पिकवण्यासाठी रासायनिक खतांचा उपयोग करत असे, ज्यामुळे त्याच्या उगवलेल्या वस्तू ताज्या दिसत नसत. त्यामुळे त्याची कमाई सुद्धा कमी होत असे आणि ह्याच गोष्टीमुळे तो दिवाकरवर जळत असे. याचं लवकरच काहीतरी करावं लागेल, नाहीतर हा माझा पूर्ण धंदा चौपट करून टाकेल. भैरव काहीतरी विचार करू लागतो. खूप विचार केल्यानंतर भैरवच्या डोक्यात एक आयडिया येते. तो दिवाकरला फसवण्यासाठी विचार करतो. ऐक दिवाकर भाऊ, तुला माहित आहे सरकारने शेतकऱ्यांना सरकारी बिया द्यायची गोष्ट केली आहे. अरे ही तर खूप चांगली बातमी ऐकली भावा तुम्ही. चांगल्या बिया मिळतील तर आपण अजून चांगल्यानी फळं आणि भाज्या उगवू शकतो. तर वाट कोणत्या गोष्टीची आहे? चल मी बिया घ्यायला जातोय, तू पण सोबत चल. भैरव आपल्या सोबत दिवाकरला घेऊन जातो आणि त्याला एका सरकारी बीज भंडार मधून बियांचं काही पॅकेट्स देतो. बिया घेतल्यानंतर दिवाकर तिथून निघून जातो आणि भैरव आपली चाल चालतो. तो पेपरामध्ये बातमी छापवतो की सरकारी बीज भंडारामधून एका माणसाने बिया चोरी केल्या आहेत. भैरव त्या पेपराला घेऊन दिवाकराकडे जातो. बघ दिवाकर भाऊ, कोणीतरी सरकारी बी भंडारातून बियाणं चोरलंय आणि तुझ्या जवळ पण काही पॅकेट बियाणं आहे, म्हणून पोलीस तुला पण पकडू शकते. पण हे बियांचे पॅकेट तर तू मला दिलेस ना? हो मी दिले होते, पण ही गोष्ट पोलीसला थोडी माहित आहे की कोणाला बिया मिळाल्या आहे आणि कोणी चोरी केली आहे. तर आता मी काय करू? जोपर्यंत हे प्रकरण शांत नाही होऊन जात, तू इथनं कुठे दूर चालला जा. पण मी जाऊ कुठे? मी तुला घेऊन चालतो. भैरव दिवाकरला घेऊन एका दूर घनदाट जंगलात निघून जातो, जिथे इंग्रजांच्या काळातलं एक जेल बनवलेलं आहे. तू काही दिवस ह्या जेलाच्या आत लपून राहा, नंतर मी तुला वापस बोलून घेईल. तुझा खूप खूप धन्यवाद भाऊ, तू मला त्या बेमतलबच्या आफतीतून वाचवलं. भैरव तिथून परत निघून जातो आणि दिवाकर जेलच्या आतमध्ये एका तहखान्यामध्ये लपून राहू लागतो. बरं झालं जो तो दिवाकर इथून चाललाच गेला. आता लोकांजवळ माझे फळं आणि भाज्या विकत घेण्यापासून कुठला मार्ग नसेल दुसरा. आणि भैरव महागड्या किमतीवर फळ आणि भाज्या विकू लागला. भाऊसाहेब, बटाटे किती रुपये किलो आहेत? 100 रुपये किलो. पण हे तर खूप जास्त महाग आहे. मी तर असाच विकणार. नाही घ्यायचं आहे तर जाऊन शहरातून विकत घे. गिरायकाला मजबुरीमध्ये भैरवकडून भाज्या विकत घ्याव्या लागतात. दिवाकर तिथे नसल्यामुळे भैरव त्याचा पुरेपूर फायदा करून घेतो. ह्यामध्येच काही चोर शहरातल्या एका मोठ्या सोन्याच्या दुकानामधून सोनं चोरून शहरातून दूर जंगलाच्या दिशेने येतात. जंगलामधून चालताना त्यांना हे जुनं जेल दिसतं. सगळे येऊन त्या जेलच्या जवळ जातात. ह्या सोन्याला लपवायचं कसं? काही तर नवीन उपाय शोधावा लागेल. जर पोलिसनी पकडलं तर समजून जा जेलात चक्की पिसावी लागेल. काय ना आपण ह्या सोन्याला वितळून वीट बनवावी आणि याला जेलच्या बाहेरून लावून देऊ. याने पोलिसला काही पुरावा पण नाही मिळणार. हो, हा तर खूप चांगला आयडिया आहे.
तसा तू चोर आहेस, पण तुझं डोकं तर पोलीस पेक्षा पण जास्त आहे. सगळे चोर शहरातल्या चोरलेल्या सोन्याला आगीने तळपवतात आणि त्यापासून विटा बनवू लागतात. चोर सोन्याच्या बनलेल्या विटांना जेलच्या बाहेर लावून टाकतात, ज्यामुळे संपूर्ण जेल सोन्याचं बनून जातं आणि चमकू लागतं. आता आली ना मज्जा. बघा, आपण फिरंग्यांच्या ह्या जेलला सोन्याच्या जेलमध्ये बदलून टाकलं. आता पोलीस तर काय, CBI वाले पण आपल्याला पकडू नाही शकत. चला इथनं जाऊया आणि शहरात जाऊन मजे करूया. सगळे चोर आनंदाने शहराच्या दिशेने निघून जातात. दुसऱ्या ठिकाणी काही दिवस निघून गेल्यानंतर भैरव दिवाकरला बघण्यासाठी जंगलामध्ये येतो. तो जेलच्या आतमध्ये जातो आणि जोराने आवाज देऊ लागतो. बाहेर येऊन जा दिवाकर भाऊ, मी भैरव आहे. भैरवचा आवाज ऐकून दिवाकर जेलच्या तहखान्यामधून बाहेर येतो. चांगलं केलंस भाऊ, जे तुम्ही मला भेटायला आलात. नाहीतर मी इथे घुटमळून मरूनच गेलो असतो. भैरव दिवाकरला बघतो आणि मनामध्ये विचार करू लागतो. तू मरून जाशील तर माझा तर फायदाच फायदा होऊन जाईल. भैरवच्या मनामध्ये दिवाकरला धोका देण्याचा विचार येतो. तो दिवाकरला सांगतो, अरे भाऊ, का मरायच्या गोष्टी करतोयस? जर इथे तुझा दम घुटत आहे तर चल, मी तुला नदीजवळ घेऊन चलतो. तिथे जाऊन काही वेळ ताजा हवेत बसूया. तसा पण तुझ्याशी काही बोलायचं आहे. दिवाकर आणि भैरव जसे जाण्यासाठी वळतात तेवढ्यात तिथून एक सोन्याची वीट खाली पडते. तो आवाज ऐकून हे दोघेही तिथे थांबतात. भैरव बघतो की वीट खूपच चमकदार आहे. तो जवळ जातो आणि वीट उचलतो. ही तर सोन्याची वीट आहे. भैरव जेलच्या दिशेने नजर वळवतो. तेव्हा त्याला कळतं की संपूर्ण जेल सोन्याच्या विटांनी बनलेली आहे. हे बघून भैरव खूपच खुश होतो. त्याला खुश झालेलं बघून दिवाकर त्याला विचारतो, काय झालं भाऊ, तू खूप आनंदी दिसतोय? भैरव विटेला मागे लपून हडबडीमध्ये सांगतो, काय नाही, तू जा इथनं. पण तुम्हीच तर म्हटलं की आपण दोघं नदी किनाऱ्यात ताज्या हवे घ्यायला जाऊ आणि तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं पण होतं. मी हे म्हणत होतो की पोलिसांनी त्या चोराला पकडून घेतलंय, ज्यांनी बी भंडारातून सरकारी बी चोरल्या होत्या. तर तुला काहीच धोका नाही आहे. जा, आता तू आपल्या घरी जाऊ शकतोस. ही तर तुम्ही मन प्रसन्न करणारी खबर सुनावली. चला घर जाऊया. नाही, मला काही काम आहे. तू चल, मी नंतर येतो. ठीक आहे, तू आपलं काम संपवून ये, मी चाललोय. दिवाकर आनंदाने आपल्या घराच्या दिशेने निघून जातो. दुसऱ्या ठिकाणी सोन्याच्या विटांनी बनलेल्या जेलला बघून भैरव आनंदाने पागल होऊन जातो. माझी तर लॉटरी लागली. कुठे 50 रुपयाच्या भाज्या विकत बसायचो आणि आता करोडोंचं सोनं माझ्या हाती लागलं आहे. भैरव जेलच्या भिंतीवर लागलेल्या सोन्याच्या विटांना काढू लागतो आणि जवळच पडलेल्या पिशवीमध्ये सोन्याच्या विटा भरू लागतो. तेव्हा शहरातून सगळे चोर पुन्हा येतात. अच्छा बेटा, तर आम्ही काय हे सोनं तुझ्यासाठी चोरलंय? कोण आहेस तू? आमचं सामान चोरतो आणि आम्हालाच विचारतो की कोण आहेस तू? हे सोनं माझं आहे. याला पहिले मी पाहिलं आहे, पण याला इथे तर आम्ही घेऊन आलोय ना. भैरव चोरांनी सांगितलेली गोष्ट ऐकतच नाही. सोन्याच्या विटांना थैलीमध्ये भरू लागतो. वाटतंय हा असा नाही ऐकणार. चला याचे हात पाय तोडूया. तिघेही चोर मिळून भैरवला मारू लागतात. हे सगळेजण लढाई करतच होते की तेवढ्यात काही पोलीसवाले जे की या जंगलाच्या दिशेने जात होते ते त्यांना बघतात. ते बघा, तिथे काही लोक भांडण करत आहे. चला लवकर चला. इन्स्पेक्टर सोन्याच्या जेलच्या जवळ येऊ लागतात. बाप रे, एवढं सारं सोनं! हे सोनं आमचं आहे. आम्ही याला शहरातून चोरलं आहे. अच्छा, तर शहरात जी सोन्याची चोरी झाली आहे ती तुम्ही लोकांनी केली आहे. हवालदार, ह्या सगळ्यांना अटक करा. इन्स्पेक्टर साहेब, मी चोर नाहीये. जर चोर नाहीयेस तर हे सोनं थैलीत भरून कुठे नेत होतास? इन्स्पेक्टर सगळ्या चोरांना आणि भैरवाला तुरुंगात डांबून ठेवतो आणि सगळं सोनं घेऊन जाऊन शहरातल्या त्या सोनाराला परत देऊन टाकतात, ज्याच्या दुकानातून हे सोनं चोरीस गेलं होतं. दुसऱ्या ठिकाणी दिवाकर मेहनत करून आपल्या शेतामध्ये फळं भाज्या उगवतो
आणि आपलं आयुष्य आनंदाने जगू लागतो.